लग्नानंतर आज दोघेही ऑफिस जॉईन करणार होते. नेहमीप्रमाणे तन्वीच्या अलारामचा तिच्यावर काहीच उपयोग झाला नव्हता. पण प्रियाने तिला फोन लावून उठवलं होतं. आदित्यने सकाळी नेहमीप्रमाणे उठून त्याचं वर्कआउट केलं होतं. प्रियाने तन्वीला फोन लावला तेव्हा नुकताच तो त्याचं वर्कआउट करून आला होता. तो तिकडे सोफ्यावर बसून ग्रीन टी घेत तिची नाटकी बघत गालात हसत होता. बेडवरच आळोके पिळोके देत तन्वी तिची झोप उडवत होती. आदित्य एका हातात न्यूजपेपर आणि एका हातात त्याची ग्रीन टी घेऊन चोरून तिच्याकडे बघत होता. जशी तन्वी उठून तिच्या बॅगेतून तिचे कपडे काढू लागली तसा आदित्य पटकन फ्रेश व्हायला गेला आणि तन्वी दात ओठ खात तो गेला त्या दिशेने रागात बघत उभी राहिली. आधीच्या बॅग्स त्यात हे. तन्वी स्वतःशीच पुटपुटत त्या बॅग्सकडे बघत होती. तिने तिचं सामान अजून अनपॅक केलं नव्हतं. त्या अनपॅक केलेल्या सामानाकडे आणि एकदा आदित्य गेला त्या दिशेला रागात बघत होती. झालं असं, आदित्य आला तेव्हाच तन्वीचा फोन वाजत होता. ग्रीन टी घेऊन तो फ्रेश व्हायला जाणारच होता, पण तन्वी सुस्ती उडवायला इतका वेळ लावत होती की तिला अजून त्रास देण्यासाठी आदित्य थोडा जास्त वेळ तिकडे बसून राहिला. तन्वी जसं फ्रेश व्हायला जाणार तसं आदित्य पटकन उठून आत निघून गेला. आदित्य बाहेर आला तरी ती रागात त्याच्याकडे बघत होती. त्याने मात्र तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. एका हाताने केस पुसतच तो ॲटिट्यूडमध्येच बाहेर आला. झालं की परत जायचं आहे, तन्वीने रागात विचारलं. हं, मला काही बोललीस का? आदित्यने त्याचं लक्ष नसल्याचं आव आणत विचारलं. काही नाही, तन्वी तोंड वाकडं करतच फ्रेश व्हायला गेली. ती गेल्याचं बघताच आदित्य हसू लागला. तन्वी बाहेर आली तेव्हा आदित्य तयार झालेला. व्हाईट शर्ट, त्यावर रेड टाय, ब्लू वेस्टकोट, जेलने सेट केलेले केस, ट्रिम बियर्ड आणि त्याचा निर्विकार चेहरा. तन्वी बाथरूमच्या दरवाजातून त्यालाच बघत होती. लग्नाच्या आधी तन्वी त्याला भेटली होती, पण इतक्या फॉर्मल लुकमध्ये ती त्याला पहिल्यांदाच बघत होती. त्यात तो तिला एकदम भारी वाटत होता. ऑफिसमध्ये मुली तर याला बघायलाच येत असतील. तन्वीच्या मनात विचार येऊन गेला. ऑफिसला जाताना तुला सोडून जाऊ का? नवीन कार घ्यायची असेल तर समर्थला सांग, तो बुक करेल. आदित्यने शांतपणे सांगितलं. नको, मी माझी कार मागवते, तोपर्यंत प्रिया येईल मला घ्यायला. तन्वीने लगेच स्वतःला सावरत सांगितलं. ओके, आदित्य निर्विकारपणे बोलला. आदित्य, माझं सामान ठेवायचं आहे. वॉर्डरोब? तन्वीनं विचारलं. माझ्या वॉर्डरोबला हात लावायचा नाही. तुझ्यासाठी वॉर्डरोब इव्हनिंगपर्यंत आलेला असेल, त्यात तुझं सामान ठेव. तिच्या सर्व बॅग्सकडे नजर फिरवत आदित्य बोलला आणि एका हातात कोट तर एका हातात बॅग घेऊन तो खाली निघून गेला. तन्वीसुद्धा थोड्या वेळात तयार होऊन आली. व्हाईट शर्ट, त्यावर ग्रे कलरचा ब्लेझर आणि ग्रे ट्राउझर. केस मोकळे सोडले होते. कपाळावर लाल डायमंड स्टोनवाली टिकली, कानात थोडे लांब पण एकदम नाजूक मोती असलेली चैन आणि गळ्यात छोटंसं डायमंड पेंडंट असलेलं मंगळसूत्र. ओठाला फक्त लिप बाम. चेहऱ्यावर मेकअप नव्हताच दिसत होता, तो फक्त कॉन्फिडन्स. फोनमध्ये बघतच ती खाली उतरत होती की हॉलमध्ये बसलेल्या सर्वांच्या नजरा तिच्याकडे वळल्या त्या तिच्या फोनच्या वाजलेल्या रिंगने. सर्वच तिच्याकडे एकटक बघत होते. आदित्यसुद्धा त्याला अपवाद नव्हता. तन्वीच्या फुल फॉर्मल लुकमध्ये सुद्धा उठून दिसत होती ती. तिच्या ब्लेझरच्या लॉंग स्लीव्समधून मनगटावर खाली रेंगाळणारा हिरवा कडा. तिने थोडंसं बोलून लगेच फोन कट केला. सुपर्ब, मॉडर्न लुक, पण तरीही सर्व कल्चर फॉलो करून. आदित्य मनातच स्वतःशी बोलला आणि स्वतःच्याच विचारावर चमकून स्वतःशीच भुवयात आणून परत प्लेटमध्ये बघू लागला. ए वहिनी, काय भारी दिसतेस तू या आउटफिटमध्ये. अनुष्काने लगेच कॉम्प्लिमेंट दिली. तन्वीने सुद्धा हसतच तिला थँक्स म्हटलं. तनू, खरंच तुम्ही खूप सुंदर दिसता या लुकमध्ये. आईसाहेबांनी त्यांच्या डोळ्यातील काजळ काढून तिच्या कानामागे लावला. तसं तिने खाली वाकून आईसाहेबांच्या पायाला हात लावला आणि इथे आदित्यच्या भुवया ताणल्या. घरातील कोणीच तिला फॉर्मल लुकमध्ये याआधी कधीच बघितलं नव्हतं.
सर्वांना तिचा हा लूक नवा होता. तिने आधीच आईसाहेबांना विचारलं होतं. कितीही मॉडर्न असली तरी तिला तिच्या ड्रेसबद्दल आईसाहेबांना विचारावं असं वाटत होतं. त्यांच्या परमिशननंतरच तिने हा फॉर्मल लूक केला होता. सॉरी आईसाहेब, उठायला उशीर झाला. उद्यापासून प्रयत्न करेन लवकर उठायचा, तन्वीने बिचकतच हळू आवाजात सांगितलं. चालायचंच, आईसाहेबांनी हसून सांगितलं. तुम्ही नाश्ता करायला बसा. शांती यांना नाश्ता आणि त्यांचा टिफिन आणून द्या, आईसाहेबांनी सांगितलं आणि त्याही तन्वीसोबत बसल्या. तन्वी, तुम्ही घरच्या कामाचं अजिबात टेन्शन घेऊ नका. तुम्हाला एक गंमत सांगू का? आबासाहेब जे मागासपासून सासू सुनेचं बोलणं ऐकत होते ते बोलले. काय? तन्वीनेही तितकीच उत्सुकता दाखवत विचारलं. सौभाग्यवती, सांगू का? आबासाहेबांनी मिश्किलपणे विचारलं. तुम्ही पण ना, आईसाहेब लटकारा दाखवत म्हणाल्या. याला म्हणत्यात होकार देणं, आबासाहेब गालात हसतच बोलले. बाकी तिघेही त्यांना असं बघून हसत होते. तन्वी, तुम्हाला सांगतो, आमचं लगीन झालं ना तेव्हा तुमच्या आईसाहेबांना चहासुद्धा बनवायला यायचा नाही, आबासाहेबांनी सांगितलं आणि त्यांच्या मिशांना पिळी देत हसू लागले. काय? आणि मला सांगत असते जेवण बनवायला शिक, अनुष्का गाल फुगवत बोलली. हो, आणि त्यावरून रोज तुमचे आबासाहेब मला चिडवायचे. मला जेवण बनवता येत नाही, त्यांना जेवण बनवायला जे येतं म्हणून, आईसाहेबांनी देखील तक्रार करत सांगितलं. तन्वी आणि आदित्य मात्र गालात हसत त्यांचं ऐकत होते. आईसाहेब, तुम्हाला खरंच काहीच यायचं नाही? मला निदान मॅगी बनवता तरी येते, अनुष्काने स्वतःची तारीफ नसलेली कॉलर ताट करण्याची ॲक्टिंग करत उत्सुकतेने विचारलं. 5 भावांच्या एकुलत्या एक बहीण, मग त्यांना कोण काय काम लावेल की कोण काय बोलेल? त्यांना काही कामं सांगायची कोणाची हिंमत नाही की आजपर्यंत आमची कधी हिंमत नाही झाली त्यांना बोलायची, आबासाहेब अजून त्यांना चिडवत बोलले. इथे थांबलो तर अजून हे मला बोलतील, त्यापेक्षा मी जातेच. खाऊन झालं तसं आईसाहेब आत निघून गेल्या. त्यांना तसं गोरोमोरो होऊन आत गेलेलं बघून आबासाहेब जास्तच हसू लागले. बाकी सर्वसुद्धा आईसाहेबांच्या चेहऱ्यावर आलेल्या या ब्लशमुळे हसत होते. हसता हसता तन्वी आणि आदित्यची नजरानजर झाली. तसे ते दोघेही हसणं थांबवून पुढ्यातला नाश्ता संपवू लागले. नाश्ता झाला तसं सर्व आपापल्या कामाला गेले. प्रिया आली तसं तन्वीने सुद्धा निरोप घेतला आणि ऑफिसला गेली. लग्नानंतर तन्वी पहिल्यांदा ऑफिसला आली असल्याने सर्वांनी बुके देऊन तिचं वेलकम केलं. तिनेही हसून सर्वांना रिप्लाय देत कॅबिनमध्ये निघून आली. प्रिया, एक मस्त आल्याची चहा सांग आणि गेल्या 15 दिवसांचा अपडेट दे, खुर्चीवर बसत तन्वीने ऑर्डर दिली. इथे आदित्य समर्थकडून सर्व अपडेट ऐकत त्याच्या कॅबिनमध्ये जात होता. त्याला गुड मॉर्निंग विश करत असलेल्या स्टाफला फक्त मान हलवत निर्विकारपणे प्रतिसाद देत होता. मी तुला पाठवलेल्या फोटोजचं काय झालं? कोण होता तो? आदित्यने विचारलं. बॉस, ते समर्थ अडखळत बोलला. त्याचा असा अडखळलेला आवाज ऐकून आदित्य त्याच्याकडे फक्त नजर रोखून बघत होता. बॉस, मे बी तोही टुरिस्ट असेल, समर्थ खाली बघून बोलला. ॲम आय क्रेझी? इतके दिवस मी ऑब्झर्व केलं ते काय होतं? आदित्यने रागात विचारलं. बॉस, त्याच्याबद्दल काहीच कळत नाही, कदाचित तो तिकडचाच असू शकतो, समर्थ हळू आवाजात बोलला. तो माणूस जाताना आणि येताना दोन्ही वेळेस आमच्याच फ्लाईटमध्ये होता, आदित्यने शांतपणे सांगितलं. पण त्याच्या आवाजाला एक वेगळीच धार होती. उद्याच्या दिवसात मला त्याची इन्फो हवी आहे. आय डोंट केअर हाऊ डू यू मॅनेज दॅट, आदित्य रागात बोलला. येस बॉस, समर्थ तिकडून जायला निघाला. समर्थ, आदित्यने आवाज दिला. येस बॉस, समर्थ म्हणाला. माझ्या फ्लाईटची डिटेल्स कोणाकडे होती ते बघ. अँड वन मोर थिंग, त्या निलेशचं याच्याशी काही कनेक्शन आहे का ते बघ. आय थिंक तो त्याचा माणूस असावा, आदित्य काहीसा विचार करत बोलला. ओके बॉस, आपली माणसं निलेशवर लक्ष ठेवून आहेत.
अजून तरी काही त्याने उलटसुलट केलं नाही, तरी परत एकदा चेक करतो. समर्थ सांगून निघून गेला. कोण असेल तो? त्याचं नक्की टार्गेट कोण होतं, मी की तन्वी? फ्लाईटपासून तो आम्हाला फॉलो करतोय. हा कोइन्सिडन्स नक्कीच नाही. त्याची काहीच माहिती मिळत नाही. स्ट्रेंज. आदित्य स्वतःच्याच विचारात हरवला होता. फोनच्या आवाजाने त्याची तंद्री भंगली. हॅलो, हां दादा बोल, आदित्य म्हणाला. ठीक आहे, त्या सप्लायचं होऊन जाईल. आदित्यने थोडं जुजबी बोलून फोन ठेवून दिला. त्यानंतर मात्र तो कामात बिझी झाला. तरी कुठेतरी मनात त्या माणसाचा विचार चालूच होता. समर्थ, तन्वीची सेक्युरिटी वाढव. जर तिची कोणीही इन्फॉर्मेशन काढण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला सरळ गायब कर. आदित्यने समर्थला बोलावून इन्स्ट्रक्शन्स दिल्या. आदित्यची इतकी टोकाची भूमिका बघून समर्थ मात्र टेन्शनमध्ये आलेला. एका कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेल्या लग्नाची झालेली तयारी आणि त्यापेक्षा वर्षभर सोबत राहणाऱ्या बायकोची इतकी काळजी त्याला विचित्र वाटत होती. पण तो काहीही न बोलता बाहेर गेला. ए तनू, ठेव ना ते काम. मला सांग ना, काय काय केलं तुम्ही तिकडे? प्रिया तन्वीचं डोकं खात होती, तर तन्वी तिच्याकडे दुर्लक्ष करत तिचं काम करत होती. मला कॉस्ट शीट पाठव या कंपनीच्या. लॅपटॉपमध्ये बघतच तिने प्रियाला सांगितलं. मी काही करणार नाही जोपर्यंत तू मला काही सांगत नाही. प्रिया तिकडे सोफ्यावर बसत बोलली. तन्वीने तिच्याकडे एकदा रागात बघितलं आणि स्वतःच फोन लावून फाईल मागवली. लंचमध्ये तुला सांगते, आता जा, थोडं काम कर आणि मलाही करू दे, तन्वीने प्रियाला सांगितलं. प्रिया तोंड वाकडं करतच तिकडून उठली. डॅडू आलेत का? तन्वीने विचारलं. प्रियाने रागातच तिला हो म्हणून सांगितलं आणि तणतणतच ती कॅबिनच्या बाहेर गेली. हिला पण लाईनमध्ये आणावं लागेल. ऑफिस टाईमला टाईमपास करते. तन्वी स्वतःशीच पुटपुटली आणि तिच्या डॅडला भेटायला त्यांच्या कॅबिनमध्ये गेली. डॅडू. तन्वी डॅडच्या कॅबिनचा दरवाजा नॉक करत बोलली. गुड्डू, आलीस तू? कशी आहेस? मिठी मारत डॅड बोलले. यावेळी त्यांचा आवाज कापरा झाला होता. तन्वी कामासाठी कितीही बाहेर फिरत असली तरी आता तिचं लग्न झालं होतं. ती इतक्या दिवसांनी भेटली म्हणून त्यांना आनंद तर झालाच होता, पण त्यांचं मनसुद्धा भरून आलं होतं. डॅडू, मी मस्त आहे. या क्षणाला तन्वीलासुद्धा काय बोलावं ते सुचत नव्हतं. आदित्यराव कसे आहेत? डॅडने विचारलं. तसं तन्वीने एक भुवई उंचावली. मस्त आहेत, तन्वीने सांगितलं. थोडा वेळ जुजबी बोलून ती तिच्या कॅबिनमध्ये आली. तन्वीचा बाकीचा वेळ कामातच गेला. लंच टाईम झाला तरी तन्वी कामच करत होती. खूप दिवसांनी ऑफिसला असल्याने खूप कामं पेंडिंग होती. तनू, आता लंच टाईम झाला आहे तर गप्प चल लंच करायला, प्रिया कॅबिनमध्ये येत बोलली. बस 5 मिनटं, लॅपटॉपमध्ये बघतच तन्वी बोलली. तनू यार प्लीज, आज तुझं वर्कहॉलिक नेचर बाजूला ठेव आणि मला तुम्ही तिकडे काय काय केलं ते सांग. जर तू आता मला काही सांगितलं नाहीस ना तर मी जिजूंना जाऊन विचारेन, प्रिया वैतागून बोलली. जा विचार, तन्वीने तितक्या शांतपणे सांगितलं. तनू, प्रिया तिला वेगवेगळ्या प्रकारे त्रास देत होती. हे माते, माझं डोकं खाण्यापेक्षा आपण काहीतरी जास्त चांगलं खाऊ, काम आवरत तन्वी बोलली. तन्वीने कॅबिनमध्येच पिऊनला दोघींचं लंच लावायला सांगितलं. लंच करत तिने प्रियाला सर्व सांगितलं. प्रिया तर हसून हसून पागल झालेली. आदित्यने तिला जितका त्रास दिलेला तितका आजपर्यंत तन्वीला कोणीच त्रास दिला नव्हता. तुम्ही दोघे ना एकमेकांना अगदी शोभून आहात. तू जिजूंना त्रास देतेस आणि ते तुला, प्रिया हसत बोलली. पण तन्वी मात्र शांत झाली. काय ग, काय झालं? तू इतकी सिरियस? शांत झालेल्या तन्वीला बघून प्रियाने विचारलं. प्रिया, तुला माहीत आहे का आपल्याला आदित्यच्या गर्लफ्रेंडबद्दल का काहीच नाही समजलं? तन्वीने विचारलं. तसं प्रियाने नकारार्थी मान हलवली. तन्वीने प्रियाला जान्हवीबद्दल सुद्धा सर्व सांगितलं. ओ यार, असं नव्हतं व्हायला पाहिजे तिच्यासोबत. या सर्वात आदित्य खूप खचले आहेत. आय मीन ते तेव्हापासून शांत झालेत.
ॲटलिस्ट बाकीच्यांसाठी. तन्वीने काहीतरी विचार करत बोलली. तुझ्या डोक्यात काय विचार चालू आहे? तिच्या गूढ एक्सप्रेशनकडे बघत प्रियाने विचारलं. भटकलेल्या माणसाला माणसात आणायचं, एक स्मित करत तन्वी बोलली. ते ठीक आहे, तुझ्यासाठी काही कठीण नाही, पण कसं करशील? मला एक सांग, तू त्या जान्हवीचा फोटो पाहिलास का? प्रियाने विचारलं. नाही, आता मला काहीच माहीत नाही. तिच्या फोटोचं बोलशील तर ते इतके डिस्टर्ब झालेले की त्यांना फोटोचं विचारायची हिंमत नाही झाली. पण मी तिचा फोटो शोधून काढणार आहेच. अनुष्काला बघते, तिच्याकडे नक्कीच असेल तिचा फोटो. तन्वी परत काहीसा विचार करत बोलते. बघ काय ते, जरा जपून. आणि अजून एक. प्रिया आता सिरियस होत बोलली. आता काय? तन्वीने तिच्या सिरियस झालेल्या चेहऱ्याकडे बघत थोडं वैतागून विचारलं. गेल्या महिन्यात शिवकांत जेलमधून सुटला आहे. प्रिया काळजीने बोलली. माझ्या मागे एकही बॉडीगार्ड लावायचा नाही. तो शिवकांत मला आता नडेल असं वाटत नाही. तन्वी सहज बोलली. तो तुझ्यामुळे जेलमध्ये गेलेला. त्यांनी केलेल्या चुकीच्या कामामुळे तो जेलमध्ये गेलेला. मला वाटलं म्हणून मी त्याला जेलमध्ये टाकलं नव्हतं. तन्वी थोडं भडकत बोलली. हो, पण तूच त्याला पकडून दिलं होतंस. तुला किती वेळा सांगितलं आहे, नको कोणाच्या मध्ये पडूस. पण तू आहेस की, कोण संकटात दिसलं की गेली मदतीला. प्रिया भडकून बोलली. हे बघ, मला नाही वाटत तो माझं काही करेल, पण तरीही त्याची सर्व माहिती काढ. जर काही संशयास्पद वाटलं तर बघू त्याचं काय करायचं ते. पण ते शिवकांतचं मॅटर डॅडसमोर बोलू नकोस, उगाच टेन्शनमध्ये येतील. तन्वी तिच्या चेअरकडे जात बोलली. हो तर, तुम्ही कांड करा आणि आम्ही ते लपवत बसतो. प्रिया रागात बोलली. चिल, त्याची इन्फो काढ. तन्वी रिलॅक्समध्ये बोलली. तनू, तू जितक्या लोकांसोबत पंगे घेतलेस ना, त्यांची एक लिस्ट बनवते आणि जिजूंना देते. प्रिया म्हणाली. काय करायचं असेल ते कर, पण आधी मला सो अँड सो कंपनीची फाईल आणून दे. नेक्स्ट वीक सबमिशन आहे. मला सर्व प्रॉपर हवं आहे आणि त्याची काळजी तू घेशील. मोठा प्रोजेक्ट आहे, काहीही कमी जास्त व्हायला नको आहे. बस ही डील क्रॅक झाली पाहिजे. मग आपली कंपनीसुद्धा नॅशनलवरून इंटरनॅशनल लेवलवर जाईल. तन्वी खुश होत बोलली. ती तर होईलच ग. तू काय कमी मेहनत घेतली आहेस? प्रिया म्हणाली. हो, पण मध्ये खूप दिवस गेले. सो आता डबल स्पीडने काम करू. मला काही पॉईंट सुचले आहेत, ते कसे ॲडजस्ट करता येईल ते बघायला हवं. तन्वी म्हणाली. थोडं कामाचं बोलून प्रिया बाहेर गेली. शिवकांत, तो एकटा पकडला गेला असला तरी त्याची गँग असेल. ही असली कामं एकट्याच्याने होत नसतात. प्रिया गेल्यावर तन्वी विचार करू लागली. मी तुला सकाळी एक लिस्ट दिलेली, ते सामान आणलंस? आदित्यने समर्थला विचारलं. हो बॉस, आणलं. गुड. डेव्हिल स्माईल करत आदित्य बोलला. बॉस, एक विचारू? समर्थने विचारलं. त्यावर आदित्यने काहीच न बोलता फक्त मानेनेच विचार म्हणून खुणावलं. हे सर्व आय मीन कशासाठी? हातातल्या सामानाकडे विचित्र बघत त्याने विचारलं. फोटोशूटसाठी. आदित्यने डेव्हिल स्माईल देत विचारलं. फोटोशूट? समर्थ एकदा त्या सामानाकडे तर एकदा आदित्यकडे बघत बोलला. आदित्य आता काय करणार आहे ते समर्थला काहीच कळत नव्हतं. ते सामान ड्रायव्हरकडे देऊन ठेव, आदित्यने सांगितलं. त्याचाही पूर्ण दिवस कामात गेला. रात्री उशिरा ते दोघे घरी आले. तन्वीला घरी यायला 9 वाजलेले. तिने आधीच सांगून ठेवलेलं म्हणून सर्वांनी जेवून घेतलं होतं. तन्वी आली तेव्हा आईसाहेब तिला कंपनी म्हणून तिच्यासोबत बसून होत्या. आदित्य आला नव्हता म्हणून ती काम करत बसली. रात्रीचे 12 वाजले तरी तो आला नव्हता. मग मात्र तिनेही तिचं काम आवरून झोपून गेली. आदित्यला यायला रात्रीचे 12, 12:30 वाजले. तो बाहेरूनच जेवून आलेला. गुड. आज बेड सेपरेट केली तिनेच. गालात हसत तोही झोपला. तन्वी, तुझं फोटोशूट सकाळी. तसंही तू लवकर उठत नाहीस, मनातच बोलत कूस बदलून तो झोपून गेला. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.